आज दुपारी 12 पर्यंत मागण्या मान्य न केल्यास महाराष्ट्र जाम करणार। बच्चू कडूंचा इशारा। तर मुख्यमंत्री आंदोलनावर लक्ष ठेवून कडूंच्या आंदोलनाबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची एबीपी माझाला माहिती। बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे 4 महामार्ग ठप्प, 14 तासांहून अधिक काळ वाहनं अडकली। सर्वसामान्यांचे कमालीचे हाल। नागपूर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत। पलटणमधील महिला डॉक्टरचा मृत्यू गळफास घेतल्यानंच शवविच्छेदन अहवाल समोर। तर मुलीची हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। सीडीआर रिपोर्टमधून नवे धागेदोरे मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न। राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह। राज ठाकरेंच्या बदलणाऱ्या भूमिकेचा फटका बसू शकतो। वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांकडे व्यक्त केली भावना। आगामी महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना नव्या चेहऱ्यांना संधी देणार। 60 पेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी। उपमुख्यमंत्री अजित पवारांची पक्षातील आमदारांना तंबी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना तयार रहा। अकारण मुंबईत येऊ नका, अजितदादांच्या सूचना। मोंथा चक्रीवादळाचे आंध्र आणि ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर थैमान। आतापर्यंत 3 मृत्यू। हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। ताशी 100 किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या T20 मालिकेला आजपासून सुरुवात। अभिषेकचा जलवा आणि सूर्यकुमारच्या फॉर्मची उत्कंठा। महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये आज इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला उपांत्य सामना। 2017 आणि 2022च्या पराभवाचा बदला घेण्याची आफ्रिकेला संधी, पण यावेळीही इंग्लंडचंच पारडं जड।